You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. नगरमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचा मेळावा संपन्न. शिवसेनेचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादासाहेब भुसे यांची उपस्थिती. नगरमधील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, प्रवक्ते संजू भोर, शहर अध्यक्ष दिलीप सातपुते, माजी महापौर शीला शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, शबनम इनामदार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे 50 वर्षांपासूनचे मोठे योगदान आहे, म्हणून त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले. बस छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आज जरी तब्येत ठीक नसली तरी जी कमिटमेंट आपण देतो, आपल्याला माहिती आहे शिंदे साहेबांची कमिटमेंट, की तशा कमिटमेंट वरती आपण चालत असतो. आज या अहिल्यानगरच्या शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे साहेब उपस्थित आहेत, आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी, माझे लोकसभेतील सहकारी मित्र सुजयजी विखे, संजीवजी भोर या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिनजी जाधव संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, जिल्हा प्रमुख अनिल शिंदेजी, महिला जिल्हा प्रमुख शबनम इनामदार, माजी महापौर शीलाताई शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुभाषजी लोंढे, शहर प्रमुख दिलीपजी सातपुते, लोकसभा संपर्क प्रमुख उज्ज्वला भोपळे, नंदकुमार तायडेजी, विष्णुपंत ढाकणेजी, बंडू शेठ, त्याचबरोबर सर्व आमचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडी असेल, युवासेना असेल, सर्वप्रथम मी सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, की मला वाटतं खूप कमी कालावधीमध्ये जे आहे त्या आज हा संवाद मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. मला या ठिकाणी सुजयजींनी परवाच फोन केला की बाबा या संवाद मेळावा मी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे शिवसेनेचा. यामध्ये शिवसेनेचे कुठले मंत्री जर आले तर हा संवाद मेळावा जो आहे हा पहिला संवाद मेळावा या ठिकाणी सुजयजींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पार पडतोय. तर त्याला बोललो मंत्री कशाला, मी स्वतः जे आहे ते या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे हे या ठिकाणी भेटायला येतो. आणि त्याचबरोबर दादा भुसे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. या अहमदनगरचं नामकरण देखील अहिल्यानगर करण्याचं काम जे आहे ते आपल्या या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं. ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली कुठल्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका पक्षाची ही निवडणूक नाही. ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. आणि ही निवडणूक होत असताना जे आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये
ज्या प्रकारे आपल्या देशाच्या नेतृत्वाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जी कामं केली, मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा एवढी कामं जी आहेत ती त्या ठिकाणी झाली असतील. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलला. आणि ही एक निवडणूक जी आहे ही एका विचाराची निवडणूक आहे. जसे आपण एका विचाराने सगळे लोक एकत्र आलो, विचाराने जे आहे हे शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतोय. शिंदे साहेबांच्या बरोबर आपण उभं राहण्याचं काम केलं. का केलं? कारण की एक विचार जो आहे हा आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक जे आहे ते त्या ठिकाणी करतोय. म्हणून शिंदे साहेबांबरोबर उभं राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. कारण की विचार महत्वाचा असतो, व्यक्ती नाही. कुठल्या विचारावरती कुठल्या धोरणांवरती आपण काम करत असतो. गेले अनेक वर्ष आपला पक्ष जो आहे हा हिंदुत्वाचे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करत होता. बाळासाहेबांचे विचार जे होते हे कडवट हिंदुत्ववादी विचार जे आहे हे बाळासाहेबांचे त्या ठिकाणी होते. म्हणून आपण जे आहे ते आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे ती तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोहोचली. घराघरापर्यंत जे आहे हे शिवसैनिक त्या ठिकाणी निर्माण झाले. पण मध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे विचार जे आहे हे आपण बाजूला ठेवले आणि फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी जे आहे हे सगळे विचार बाजूला करून अविचारी लोकांबरोबर जे आहे आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलो. आणि त्याचा गेल्या 2.5 वर्षामध्ये जे केलं आपण हे आपण पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं की आपण आपल्या मताने म्हणजे आपल्या मनाने कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हतो. सगळ्या आपल्या कोविडच्या नावाखाली सगळ्या हिंदू सणांवरती जे आहे हे बंदी घालण्याचं काम जर पहिलं कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये झालं. कोविडच्या नावाखाली जे आहे हे ज्या मंदिरं बंद, त्याबरोबर सगळे सण बंद, सणांवरती निर्बंध. आणि परवा आपण पाहिलं की भारत जोडो न्याय यात्रा जी झाली मुंबईमध्ये, की ज्या शिवाजी पार्कावरती, ज्या शिवतीर्थावरून जे आहे हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे विचार जे आहे हे लोकांच्या मनामध्ये पेरत होते. त्या शिवतीर्थावरती जे आहे हे या लोकांना जे तेव्हा सत्तेमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी, सत्तेच्या लालसेसाठी अविचारिक लोकांबरोबर युती केली, आघाडी केली, अशा लोकांनी जे आहे हे त्या ठिकाणी त्यांचा स्वागत त्या ठिकाणी केलं. आणि कोण कोण बसलं होतं तिकडे? त्या ठिकाणी स्टॅलिन, फोटो पाहिला की नाही तो तुम्ही आपल्या पहिल्याच्या नेत्यांचा? स्टॅलिन एका बाजूला उमर अब्दुल्ला त्या ठिकाणी बसलेले, एका बाजूला जे आहे हे काँग्रेसचा राहुल गांधी त्या ठिकाणी बसलेले. हे कोणाबरोबर ते लोक गेले? हे कसं चित्र महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहत आहे की कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये कधी विचार केला नव्हता का कधी आपल्याला जे आहे ते काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी जायला लागेल. काय केलं स्टॅलिननी? काय केलं स्टॅलिनच्या मुलांनी जे भाष्य केलं मध्ये आपल्याला आठवत असेल की आपल्या हिंदू देवदेवतांवरती जे आहे हे त्या ठिकाणी जे आहे हिंदू देवदेवतांना शिव्या देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी स्टॅलिनने त्या ठिकाणी केलं. उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला त्या ठिकाणी बसले होते. परवा आपण पाहिलं असेल उमर अब्दुल्लाचं भाषण काश्मीर मधलं, की काश्मीरमध्ये जे आहे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी त्या ठिकाणी जागा मागितली आणि त्या ठिकाणचे राज्यपाल जे आहेत त्यांनी आपल्याला जागा देण्याचं कबूल देखील केलं. आणि कालच्या भाषणामध्ये जे आहे ते उमर अब्दुल्ला त्या ठिकाणी काय म्हणाले की आमच्या या काश्मीरमध्ये जे आहे आम्ही महाराष्ट्र भवन जे आहे ते त्या ठिकाणी होऊ देणार नाही. अशा लोकांबरोबर जी आहे ती युती त्या ठिकाणी या ठिकाणी जी आहे ती इंडिया आघाडी त्या ठिकाणी करतात. राहुल गांधी जे आहे सावरकरांबद्दल, ज्या सावरकरांच्या विचारांवरती जे आहे ते आपला पक्ष जो आहे तो आजपर्यंत चालतोय. बाळासाहेबांनी जे आहे हे सावरकरांचे विचार जे आहे हे प्रत्येकाच्या मनापर्यंत गेले पाहिजे त्याच्यासाठी जे आहे काम केलं. आणि आज त्याच सावरकरांना जे आहे हे त्या ठिकाणी शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन बसलेले. म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विचार करायचा आहे की आपण कोणाबरोबर जे आहे आपण तर त्या ठिकाणी जातोच आहे, पण आपण ह्या इलेक्शन मध्ये जे आहे
या इलेक्शनपर्यंत घराघरापर्यंत जाऊन जे आहे हे महायुतीबद्दल आणि या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी म्हणून जे आहे हे पंतप्रधान पदी बसले पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं. या ठिकाणी सुजय विखे काम करतात गेले 5 वर्ष आणि त्यांनी मगाशी सांगितलं की गेले 50 वर्ष जे आहे हे विखे कुटुंबीय जे आहे त्या लोकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. त्यांच्या पंजोबांपासून जे आज सुजय विखे या ठिकाणी काम करत आहे. आणि मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये मोठी मोठी कामं जी आहेत या ठिकाणी आणली गेली. 10,000 कोटीची विकास कामं जी आहेत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आली. 3 MIDC जे आहेत या ठिकाणी मंजूर झाले. माळशेज घाटातला रस्ता जो आहे तो देखील या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटसाठी त्या ठिकाणी मंजूर झाला. अशी अनेक कामं जी आहेत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये झाली. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं, माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तर या महाराष्ट्राला जे आहे चांगले दिवस या ठिकाणी आले. प्रत्येक तळागाळापर्यंतच्या व्यक्तीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब झटत राहत आहेत, काम करतात. आपल्याला माहित आहे की शिंदे साहेब किती तास काम करतात. 18 तास 19 तास जे आहे हे महाराष्ट्राला असा पहिला मुख्यमंत्री भेटला आहे की जो 19 तास जे आहे हे या ठिकाणी काम करतो. दिवस रात्र फक्त लोकांसाठी. आपण या ठिकाणी महिला देखील बसलेल्या आहेत. महिलांना 50% मोफत, 50% किमतीमध्येच फक्त एसटी मध्ये प्रवास मिळतो, बरोबर ना. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांना पूर्णपणे मोफत जे आहे हा प्रवास जो आहे तो एसटीचा या ठिकाणी झाला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या दारापर्यंत जे आहे हे शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, हे तिघांच्या नेतृत्वामध्ये जे आहे हे सरकार या ठिकाणी काम करत आहे. आणि सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपण म्हणतो, म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम जे आहे दिवस रात्र या ठिकाणी चालू असतं. म्हणूनच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचा नावलौकिक जे आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आपला मुख्यमंत्री, आपल्या मधला मुख्यमंत्री आहे. आपल्यासारखी गरिबी जी आहे ती या मुख्यमंत्र्यांनी पाहिलेली आहे. आज शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला माणूस, ऑटो रिक्षा चालवणारा माणूस या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. हा देखील इतिहास जो आहे हा महाराष्ट्राने पाहिला. म्हणून आपल्याला देशामध्ये जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पुन्हा या ठिकाणी आणायचं, त्यांना पुन्हा जे आहे हे त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून आपल्याला विराजमान करायचं. म्हणून मी म्हणतो एका कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही, एका विचाराची निवडणूक आहे. त्या विचाराने आपण सगळे लोक जे आहेत या ठिकाणी एकत्र आलो. म्हणून आज कोणाचे मतभेद खालच्या स्तरावरती असतील तर त्या मतभेद जे आहे ते बाजूला ठेवले पाहिजे. असं कधीच नसतं 100% की बाबा सगळ्यांनाच खुश करू शकतो माणूस. सुजय विखे पाटील जो आहे हा सगळ्यांनाच खुश करून ठेवू शकतो. मला वाटतं आपल्यामध्ये मतभेद असतात, खालच्या लेवलला मतभेद असतात, पण आपली ही निवडणूक जी आहे ही आपल्या या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये जे आहे देशामध्ये 400 पारचा आकडा जर गाठायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये 45 पारचा आकडा जर आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून जे आहे ते त्या ठिकाणी काम करावं लागेल. आपले मतभेद जे आहे काही असेल ते बाजूला ठेवून जे आहे, कारण की आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी देखील निवडणूक जी आहे ही प्रतिष्ठेची आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना जे आहे हे सगळ्यांना एक दिलाने जे आहे या ठिकाणी काम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मला वाटतं आज 2च दिवसामध्ये जे आहे आपण सगळ्यांनी, जिल्हा प्रमुख महोदय आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ते हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. आणि 2 दिवसामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी जे आहेत हे या जिल्ह्याचे या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळून गेल्या वेळेस त्यांना मला वाटतं 2 लाखाच्या लीडनी जे आहे हे सुजय 3 लाखाच्या 2,90,89,000 काहीतरी निवडून आले होते. तो लीड जो आहे तो आपल्याला आज कोणीही त्याच्या समोर जरी असला तरी आपलं काम जे आहे, आपल्या महायुतीचं काम काय, नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये केलेलं कामं काय आहेत, ही कामं जी आहे ही लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची. आणि मला वाटतं सुजयच्या नावामध्येच जय आहे, सुजयच्या नावामध्येच जय आहे. तर मला वाटतं त्याचा विजय देखील जो आहे हा मोठ्या फरकाने जो आहे तो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घडून आणायचा आहे. एवढीच अपेक्षा जी आहे ही या ठिकाणी आपल्याकडून करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप देखील आपल्याकडे घेऊन आलेलो आहे की मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक महायुतीची जागा जी आहे
प्रत्येक महायुतीची जागा मोठ्या फरकाने जी आहे ही आपल्याला त्या ठिकाणी जिंकून आणायची आहे. कारण की जेव्हा आपण ह्या 45 पार जो बोलतो की आपकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये आपकी बार 45 पार, म्हणजे 45चा आकडा जर आपल्याला गाठायचा असेल तर प्रत्येक सीट जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपल्याला जिंकून आणायची आहे. तर आजपासून आपण सगळे लोक जे आहेत हे या ठिकाणी कामाला लागा, एक दिलाने जे आहे या ठिकाणी काम करा. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका ज्या आहेत, आज जर आपण ही निवडणूक मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकलो तर येणाऱ्या निवडणुका देखील चांगल्या फरकाने आपण त्या ठिकाणी जिंकू शकतो आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे या ठिकाणी आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, एवढी ग्वाही जी आहे ती मी आपल्याला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मी व्यक्त करतो की आपण खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला आणि आपल्या या देशाच्या संसदेने ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्काराने मानांकित केलं ते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, ज्यांनी आताच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. विद्यमान खासदार आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने उद्याचेही खासदार सन्माननीय सुजयजी विखे साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय भाऊसाहेब चौधरीजी, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय भोर साहेब, संपर्क प्रमुख सचिनजी जाधव, जिल्हा प्रमुख बाबूशेठ तायरवाले, अनिलजी शिंदे, शबनमजी इनामदार, माननीय शिंदेताई, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, संलग्न संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की अहिल्यादेवी नगर नामकरण सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कदाचित शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा या ठिकाणी संपन्न होत असेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्हावासियांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आदी मंत्रिमंडळाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पवित्र नामकरण त्या ठिकाणी संपन्न केलं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सुजयजी, आपण या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी जे काही उपस्थित शिवसैनिक आहेत ते आहेत, परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगतो, उद्याच्याला जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, कदाचित भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचा सिंहाचा वाटा तुमच्या विजयामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने जीवाचं रान करून काम करत आहेत, 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेला आहे. आपल्याला माहिती असेल की यापूर्वी वर्षा बंगल्याची दारं विशिष्ट लोकांच्यासाठी असायची. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेला सामान्यातला सामान्य माणूस, शेवटचा माणूस जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटत नाही किंवा मुख्यमंत्री महोदय त्याला भेटत नाही, मुख्यमंत्री महोदय सुद्धा झोपायला जात नाही, मग पहाटेचे 4 वाजू दे किंवा 5 वाजू दे. आणि म्हणून धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची जी परंपरा होती
रात्रंदिवस जनतेची सेवा करणं, जे बाळकडू शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण भारताच्या शिवसैनिकांना दिलं, ती प्रथा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की उमेदवार तर सुजयजी आहेतच, परंतु महायुतीचे उमेदवार जिथे जिथे असतील तिथे तिथे आम्ही प्रत्येक जण उभे आहोत. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उमेदवार आहेत, या भावनेतून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. अर्थात काळजी करायचं काही कारण नाही म्हटल्यानंतर सगळेजण शांत सुस्त होतील असं पण नाही. आपल्याला सर्वांना रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार माननीय सुजयजी विखे पाटील साहेबांना निवडून आणायचं आहे. आज अहिल्यादेवी नगर, पूर्वीचा आपलं नगर जिल्हा, नगर म्हटलं की श्रीकांतजी आपल्याला सर्वांना आठवण येते ती भैया साहेबांची. मला वाटतं की शिवसेना म्हटली की भैया साहेब अनिलजी राठोड साहेब त्यांनी अतिशय रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा करणं. आणि मला चांगलं आठवतंय त्याची मारुती व्हॅन आहे का नाही, कोणाचाही फोन आला की मारुती व्हॅन 10 मिनिटांमध्ये तिकडं उपस्थित राहायची, हजर राहायची. असा हा वसा असलेला आपला नगर जिल्हा आहे. जसं विखे पाटील साहेब तुम्ही जे बोलले की कदाचित अनिल भैया राहिले असते तर त्यांच्याही सहकार्य आणि त्यांचंही साथ ही एकनाथजी शिंदे साहेबांनाच त्या ठिकाणी राहिली असते. त्यांचा एक ऋणानुबंध पाठीमागच्याही काळामध्ये त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी होता. आणि म्हणून निश्चितपणे अनिलजी राठोड साहेबांचे पण आशीर्वाद आपल्या या शिवसेनेला त्या ठिकाणी असतील, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये ते मात्र शंका नाही. मला वाटतं की मागच्या 1.5-2 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या महायुतीच्या सरकारने मग शेतकरी बांधव असतील, महिला भगिनी असतील, युवक असतील, कामगार असतील, सर्वांच्यासाठी अतिशय चांगले निर्णय त्या ठिकाणी केलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की PM किसान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये, वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र सरकार आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निर्णय केला की ज्या पद्धतीने केंद्र सरकारचे 6,000 रुपये येतात त्याच पद्धतीने राज्याचे सुद्धा आता 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग केले जात आहेत. मला वाटतं की 1 रुपयामध्ये पीक विमा, अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आज इकडे मोठ्या प्रमाणात माता भगिनी पण आलेल्या आहेत, मंचावर पण महिला आहेत. आपल्या कुटुंबामध्ये कन्यारत्न जन्माला आलं की त्याच दिवशी त्या कन्येच्या नावाने सरकारच्या वतीने 5,000 रुपयाचं डिपॉझिट केलं जाणार आहे. आपली कन्या पहिल्या वर्गामध्ये गेली की तिच्या नावाने 6,000 रुपये डिपॉझिट केलं जाणार आहे. आणि ती आमची मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या नावाने 1,01,000 रुपयाचं डिपॉझिट सरकारच्या वतीने केलं जाणार आहे. आपल्याला माहिती असेल की एसटीने प्रवास करीत असताना महिला भगिनींना 50% सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 75 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना एसटी मधून मोफत प्रवास, कोणाला पंढरपूरला जायचं असेल, कोणाला शिर्डीला यायचं असेल तर 75 वर्षाच्या वरच्या वृद्धांना मोफत प्रवास त्या ठिकाणी केला जातो आहे. करोडो लोकांनी या प्रवासाचा लाभ आणि आनंद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारचंही अतिशय चांगलं काम गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेलं आहे. जगाच्या पाठीवर भारताचं नाव कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं एक चांगलं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे.
आणि म्हणून आजच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या प्रचाराला आज अहिल्यानगर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित असलेले लोकसभेमध्ये माझे सहकारी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेले कार्यक्षम मंत्री माननीय श्री दादासाहेबजी भुसे साहेब, माननीय श्री भाऊजी चौधरी साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माझे मित्र सचिन भाऊ जाधव, जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी शिंदे, जिल्हा अध्यक्ष माननीय बाबूशेठ टायरवाले, प्रथम महापौर माननीय शीलाताई शिंदे, माननीय दिलीपजी सातपुते, व्यासपीठावरील अहिल्यानगर या जिल्ह्यामधून आलेल्या सर्व तालुक्यातून आलेल्या सर्व सन्माननीय तालुकाध्यक्ष, आमच्या महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय शिवसेनेच्या पदाधिकारी, आलेले सर्व मोठ्या संख्येने सन्माननीय शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, कारण की के रेंजच्या शूटिंग रेंजमध्ये तिथं सराव चालू असल्या कारणाने हेलिकॉप्टरला यायला उशीर झाला, हेलिकॉप्टर उशिरा आलं आणि आपल्याला फक्त मध्ये मिलिटरी विभागाकडून 2 तासाची परवानगी मिळालेली आहे आणि म्हणून माननीय श्रीकांत शिंदे असतील आणि माननीय दादाभाऊ असतील या दोघांनाही परत लवकर जायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला हा कार्यक्रम लवकर उरकावा लागेल। या दृष्टिकोनातून ज्या काही मान्यवरांनी सत्काराचं साहित्य आणलं असेल, जे कदाचित मान्यवरांपर्यंत पोहोचू शकले नसतील, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आजचा हा कार्यक्रम खरं तर मी जेव्हा आम्ही आयोजनाला बसलो, जिल्हाध्यक्ष होते, पदाधिकारी होते आणि मी नेमकी कार्यक्रम कुठं घ्यावा हा अंदाज जेव्हा लावत होतो, मला ही अपेक्षाच नव्हती की जी शिवसेना आज नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, वेगळ्या वेगळ्या तालुक्यांच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून आज शिवसेनेची अनिलराव खरी ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी दाखवून दिलेली आहे। शिवसेनेचं आणि विखे परिवाराचं नातं हे फार जुनं आहे। इथं बसलेला प्रत्येक पदाधिकारी माझे वडील शिवसेनेचे पालकमंत्री असताना त्यांच्या गाडीमध्ये फिरलेला आहे। शिवसेनेने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून विखे परिवाराला दिलेली ताकद हे आमच्या परिवाराने कधी विसरलीही नाही आणि मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या संघर्षमय निवडणुकीमध्ये खासदार होण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर कोणाचा असला तर तो या अहिल्यानगरच्या शिवसैनिकांचा होता, ज्यांनी फार प्रयत्न केले। स्वर्गीय अनिल भैया होते, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील। आता प्रयत्नाच्या माध्यमातून शिवसेनेची खरी ताकद या नगर जिल्ह्यामध्ये फार मोठी आहे। पण डॉक्टर साहेब, आमचं नगर जिल्हा तसा किंवा आपण आता अहिल्यानगर झाल्यामुळे अहिल्यानगर म्हणून राजकीय दृष्टिकोनातून फार संवेदनशील आहे। संवेदनशील प्रश्नांमुळे नाही, पण संवेदनशील अनेक राजकीय घडामोडींमुळे असतं। या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत असताना मी सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो की अनेक वर्षांचा प्रलंबित असलेली मागणी
की अहमदनगरचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व्हावं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी चोंडी येथे कार्यक्रमाला घोषणा केली आणि ती योजना आपण त्या ठिकाणी नाव बदलून आपला शब्द पाळण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. अनेक वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे काम मागच्या 1.5 वर्षामध्ये झालं, जे काम मागच्या 1.5 वर्षामध्ये केलं गेलं, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून 35 वर्षामध्ये पहिल्यांदी असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवघ्या 1.5 वर्षामध्ये आपण 3 MIDC मंजूर केल्या आणि आता त्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. ही लढाई, ही निवडणूक कोण विरुद्ध कोण अशी नाही. ही निवडणूक 2 व्यक्तींविरोधात नाही. ही निवडणूक जे काही चित्र निर्माण केलं जातं तशी नाहीये. ही निवडणूक विचारांची निवडणूक आहे. ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक ज्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विचारांना घेऊन स्वर्गीय हिंदू युवा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन या नवीन स्थापन झालेली महायुती आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं कदम, त्यांनी घेतलेली भूमिका ही त्याची निवडणूक आहे. या भूमिकेला बरोबर राहून ज्या लोकांनी आजपर्यंत या भूमिकेला विरोध केला त्यांचं योगदान काय? मागच्या 3-3.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी कार्यरत असताना एकही सकारात्मक काम हे या नगर जिल्ह्यामध्ये झालं नाही. सगळे त्याचे लाभार्थी होते जे त्या कालावधीमध्ये त्या सत्तेत असतील, त्यांनी जिल्ह्यासाठी काही केलं नाही. आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी राजकीय भाषणावर मांडेल. साकाळी योजनेचा मध्ये आमच्या एका बांधवाने उल्लेख केला, त्याचं उत्तर आहे, पण ते आज वेळेअभावी मी देऊ शकत नाही. पण मी सभेला येणारच आहे. मी तर फिक्स आहे, उमेदवार भाजप आणि महायुतीचा फिक्स आहे. समोरचा अजून ठरा ना, तो ठरू द्या. ठरल्यानंतर आपण जाऊ आणि समोर समोर भाषणही होणार आहे. त्यामुळे फार घाई गडबड करू नका. सगळ्या प्रश्नांचे उत्तर सुजय विखे पाटलाकडे आहेत. आपण असं होऊ शकत नाही की एखाद्या व्यक्तीचा परिवार 50 वर्ष एका जिल्ह्याने स्वीकारावा, तर काहीतरी तर काम असेल. एखाद्या व्यक्तीला ही महाराष्ट्राचा मला वाटतं एकमेव किंवा 2 किंवा 3रा परिवार असेल ज्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने चौथ्या पिढीला सत्तेमध्ये बसवलं. काहीतरी तर योगदान असेल. आम्ही योगदानाच्या आधारावर भाषण करतो. आम्ही सोशल मीडियामध्ये कदाचित कमी असू, आम्ही आमच्या रीच कमी काढत असू, पण मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या नगर जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठीच काम केलं आणि यापुढे देखील काम करत राहणार ही ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो. एक योजना नाही, पण असे अनेक प्रकल्प जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते. फ्लायओव्हर तीच परिस्थिती, बायपास तीच परिस्थिती, नगर करमाळा तीच परिस्थिती, आढळगाव जामखेड तीच परिस्थिती, जामखेडचं चौपदरीकरण तीच परिस्थिती, नगर मनमाड तीच परिस्थिती. अवघ्या 5 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये महायुतीच्या प्रयत्नातून 10,000 कोटी रुपयाचे रस्ते आपण भूमिपूजनही केलं आणि त्याचं उद्घाटनही केलं. मी फक्त तुम्हाला विकास देऊ शकतो. विकास पाहिजे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. विकास पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल काय हरकत नाही. एखाद्या व्यक्तीला एखादा दुसरा व्यक्ती आवडत नसेल हरकत नाही. पण जसं मी म्हणतो की ही निवडणूक माझी किंवा कोणाविरुद्ध नाहीये. ही निवडणूक या महाराष्ट्राच्या महायुतीची निवडणूक आहे आणि म्हणून या महायुतीची भूमिका घेत आपण सगळ्यांनी एक संघ राहणं गरजेचं आहे. यासाठी नाही की काय मला कोणाकडून अपेक्षा असेल, यासाठी की ज्या नेत्याच्या खाली आपण राहून काम करतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं या सभागृहामध्ये बसलेल्या अनेक नेत्यांनी जाऊन आपले काम करून घेतले. ती वास्तविकता आहे बाबूशे. पण आज जमिनीवर काय वास्तविकता आहे? आज जमिनीवर काय चित्र आहे?
डॉक्टर श्रीकांत शिंदेना मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनीच मिळून ही निवडणूक लढवत असताना ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. नाहीतर मुलगा किंवा वडील हे शिवसेनेचं बपलं घालून बसले, मुलगा तुतारी वाजवतोय आणि हा फक्त शिवसेनेपुरता मर्यादित विषय नाही, हा प्रत्येक पक्षामध्ये ही घडलेली घटनाक्रम आहे. मी स्वतः बोलतो की आपल्याला ही निवडणूक व्यक्तिगत नाही, ही निवडणूक राजकारण एका विचारावर असतं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजना, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं काम हे आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जर आपण आपला विचार करू शकत नसाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बसणारा अनेक व्यक्ती, कोणी नगरसेवक राहिलाय, कोणी सरपंच राहिलाय. ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच पदाच्या निवडणुकीला एक सदस्य जर फोडायचा असला एक, तर 6 महिने घातले तरी फुटत नाही. इथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 40 पेक्षा अधिक आमदार निघून गेले. काहीतरी तो विचार असेल, काहीतरी तो विचार असू शकतो. आपण कोणत्या राजकारणाबरोबर बोलतोय? राजकारण अर्थकारणाने होत नाही. आजही या मागच्या 5 वर्षामध्ये अनिलराव तुम्ही महापौर राहिलात, आपण किती ताकद लावली तरी कोणी नगरसेवक फुटतो? 2च्या पुढे फुटत नाही. रात्रभर त्याच्या घरी बसावं लागतं, बसमध्ये आणावं लागतं, धरून आणावं लागतात. 40 आमदार स्वतःहून एका भूमिकेमागे गेले. काहीतरी तो विचार असेल. अर्थकारणाने ही महायुती झाली नाही. या महाराष्ट्राचा विकास व्हावा, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. आणि आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून नगर जिल्ह्यामध्ये अनेक विकासात्मक कामं झाले, यापुढेही होतील. मला पूर्णपणे विश्वास आहे की आज जर स्वर्गीय अनिल भैया आपल्यामध्ये असते तर त्यांनी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागच आपली भूमिका पार पाडली असती हे सांगत व्हावं. कारण की एक भूमिका घेऊन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका घेऊन जेव्हा आपण पुढे जातो, एक भूमिका घेऊन जेव्हा आपण जनतेपुढे जातो, तर ती भूमिका पार पाडण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून मी शेवटचं एवढंच मांडतो, परत एकदा महायुतीच्या माध्यमातून कदाचित ही जी युती झाली, या युतीमध्ये असलेले खालचे सर्व कार्यकर्ते कदाचित ते एकमेकाला मानत नसतील. कदाचित खाली ग्रामपंचायतच्या स्तरावर जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना प्रमुख, महिला आघाडी आणि वेगवेगळ्या आघाडी या इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं दम दम में है जान, दम दम में है जान, नहीं खैर करो जानकी, दम दम में है जान, नहीं करो दम दम में है जान, नहीं खैर करो जानकी, पर्दा उठा के देखो तलवार खड़े है शिवसेना की. खऱ्या अर्थानं तलवार म्हणजे शिवसैनिक, शिवसैनिकाला करायला सांगितलेली आहे. खऱ्या अर्थानं अहमदनगर शहरामध्ये, अहमदनगर शहर आहे जिल्हा हा संतांचा, वारकऱ्यांचा जिल्हा आहे, कष्टकरी कामगारांचा जिल्हा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की ह्या मधला इथला शिवसैनिक एक साधा शिवसैनिक आपण पाहतो साहेब, एकदम कडवट शिवसैनिक आहे. लोक कमी असतील शिवसेनेमध्ये, फाटके तुटके असतील, पण जेव्हा एकदा युद्ध आणि जेव्हा एकदा रणांगण चालू होतं त्यावेळेस आपण पाहतोय की खरा हा शिवसैनिक की या ठिकाणी लढायला उभा राहतो. आणि खऱ्या अर्थानं सुजय दादा मी या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने ग्वाही देतो की इथे जमलेले शिवसैनिक आणि बरेच काही शिवसैनिकाला आज येता आलं नाही, पदाधिकाऱ्यांना येता आलं नाही, पण खऱ्या अर्थाने आम्ही सांगतो आम्ही आमच्या जीवाचं रान करून टाकू. आणि तुमच्या जो लीड तुम्हाला 2 लाखाचा लीड होता मागच्या वेळेस, 2.5 लाखाचा लीड होता, यावेळेस किमान 4 ते 5 लाखाचा लीड मिळवून देण्यासाठी आज शिवसैनिक तुमच्या कधीही पाठीमागे राहील. आमची काल परवा मिटिंग झाली. परवा मिटिंग मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा प्रमुखांना आम्हाला आदेश दिले की ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो उमेदवार असेल, तुमच्या क्षेत्रामध्ये भाजपचा उमेदवार असेल, नाही भाजपचा नाही तो शिवसेनेचाच उमेदवार आहे आणि त्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम झालं पाहिजे.
तर त्याची सर्वस्वी नोंद त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। म्हणून मी संपर्क प्रमुख या नात्याने सर्वांना विनंती करतो की कोणाकडूनही कोणती चूक झाली नाही पाहिजे। 100 लोक काम करणार असतील आपले तर त्या ठिकाणी 1000 लोक कसे काम करतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, येत्या योग घातलेल्या निवडणुकीला कोणी कोणत्याही पद्धतीचा आमिष देईल काही करेल, शिवसैनिक हा आमिषाला फुटणारा शिवसैनिक नसतो। परंतु हे दरवर्षी आपल्याला दरवेळेस सांगावं लागतं की कोणत्याही कोणाच्या भूल तापाला बळी पडला पडता खासदार सुजयदादा विखे यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहण्याचं आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी वागावं। पुनश्च एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार, खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।